तर हाथरसमधल्या या दुर्घटनेचे अपडेट आपण घेत राहूच। मात्र एक छत्रपती संभाजीनगरमधनं मोठी बातमी येते। तिथे चिखलठाणा चौकामध्ये झुंजार छावा संघटना आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी आंदोलकांची आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या घरावरती एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा चौकामध्ये झुंजार छावा संघटना आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्याची आंदोलकांची मागणी आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्या सोबत। सिद्धार्थ, निश्चितपणे मराठा समाजाच्या वतीनं चिखलठाणामध्ये रस्ता रोको सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो की वाहनं थांबवली जात आहेत। चिखलठाणा परिसरामध्ये आंदोलन 10 मिनिटांपूर्वी सुरू झालेलं आहे आणि आपण बघतो लगेच रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी जे आहे मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी यासाठीची ही मागणी आहे आणि या मागणीसाठी फक्त आपण आक्रमक झालेले मराठा समाजाचे बांधव हा एक रस्ता अडवण्यात आलेला आहे, तिकडे सुद्धा एक रस्ता अडवण्यात आलेला आहे। 2 ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हा चौक पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे। सकाळी अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, आपण बघतोय प्रत्येक वाहन या ठिकाणी थांबवलं जात आहे आणि वाहन जे आहे थांबून या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। काय कार्यकर्ते आहेत, नेमकं काय म्हणणं काय आहे तुमचं? आज आम्ही जो झाले 10 महिन्यांचे जरांगे पाटील संघर्ष होता आमच्या इथं समाजासाठी रस्त्यावर उतरलेत आणि आज काल परवापासून त्यांच्या घरावरती ड्रोन फिरतोय, म्हणजे त्याच्या जीवाला धोका आहे। त्यासाठी आज आम्ही सर्वसामान्य लोक इथं रस्त्यावरती उतरलोय। जर का त्याच्या केसाला धक्का लागला तर हा महाराष्ट्र पेटून टाकू। लक्षात ठेवा, या राज्य सरकारला आमचा हा इशारा आहे। त्याच्यात आज आम्ही रस्ता रोको करतोय, यांना शांततेच्या भावनेत सांगतोय। जर कधी या राज्य सरकारने ऐकलं नाही तर येणारा काळ हा त्यांच्यासाठी भयानक असेल। तसं आम्ही त्यांना जसं गर्दीने एकत्र आलो तर लोकसभेमध्ये विचारणे एकत्र आलोय आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा ही जे सुद्धा मी दाखवून देऊ। काय वाटतंय मनोज जरांगेला सुरक्षा दिली जावी? अहो, तो एक आमचा द्यायला पाहिजे, का नको द्यायला? तो माणूस हा सेन्सिटिव्ह आहे। झाले 10 महिन्यापासून तो बिगर अन्नापानाचा माणूसच रस्त्यावरती समाजासाठी उतरलाय आणि असा नेता परत होणे नव्हे। म्हणून आम्हाला भावना कळालेली आपण इकडे बघतोय, इकडे सुद्धा आंदोलन सुरू आणि इकडे जे शहरातून येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली, जवळपास अर्धा तास झालेला आहे। या ठिकाणी सुद्धा आंदोलन आहे आणि हा जर रस्ता रोको जास्त वेळ राहिला तर शहरामध्ये येणारे एंट्री पॉइंट जे आहेत ते बंद होऊन जातील आणि रस्ता जे आहे पूर्णपणे बंद केला गेला तर वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते। या ठिकाणी सुद्धा आंदोलन सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटलांची आमची आज रस्ता रोकोची एकच मागणी आहे सरकारला, दुपारच्या आत आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना तात्काळ Z+ सुरक्षा दिली पाहिजे। ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर, इथं आज आंदोलन सुरुवात झाली। महाराष्ट्रभराचं लोन पसरायला वेळ लागणार नाही। सरकारने वेळ दौडू नये आणि दादाला हलक्यात घेऊ नये। तात्काळ दादाला Z+ सुरक्षा देण्यात यावी, अन्यथा या कारण काय वाटतं की त्याने Z+ हा मनोज दादा जरांगे आज लहान व्यक्तिमत्व नाही, महाराष्ट्रातील तमाम 6 कोटी मराठा ते काळीज आहे आणि त्यांच्या घरावर एक संशयित ड्रोन घिरट्या मारतंय। 100% दादाच्या घातपात शक्यता नाकारता येत नाही। जर त्यांच्या केसाला धक्का लागला याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि याची सर्व जबाबदारी सरकारची राहील। निश्चितपणे बघितलं आपण, भावना कळालेली आहे आणि या ठिकाणी आक्रमक रस्ता रोको होतोय। चारी बाजूनी हा रस्ता ब्लॉक झालेला आहे आणि वाहतूक खोळंबाला सुरुवात झालेली आहे। निश्चितपणे मराठा समाजाची भावना आहे मनोज जरांगे पाटलांना Z+ भेटावी, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यांच्या घरावर ज्या 2 ते 3 दिवसापूर्वी आपण बघितलं की ड्रोन अपरात्री उडवले जात आहेत, ते नेमके ड्रोन कशासाठी उडवले जातात, कोण हे ड्रोन उडवत आहे, त्यामुळे मराठा समाजाची थोडीशी मानसिकता त्यांच्या सुरक्षेबद्दलची निर्माण झालेली आहे। म्हणून हे आंदोलन आहे आणि सरकार याकडे कसं लक्ष देतं हे बघावं लागेल। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।